आपण पाणीपुरी बनवणार आहे, त्यासाठी इथं आपण मिरची घेतोय, आलं आणि लसूण, भरपूर सारी कोथिंबीर, थोडासा पुदिना. आता यामध्ये आपण थोडंसं पाणी ओतू आणि मिक्सरला बारीक करून घेऊ. आपल्या कोथिंबीर आणि पुदिन्याची तिखट चटणी तयार झाली आहे. त्या चटणीत लिंबू पिळूया. 2 लिंबाची स्लाइस टाकलेत आणि थंड पाणी ओतूया. त्यामध्ये पाणीपुरी मसाला, चवीनुसार मीठ मिक्स करूया. इथं आपलं पाणीपुरीचं पाणी तयार झाले तिखटवालं. आता आपण गोड चटणी बनवून घेऊ. इथे आपण खजूर आणि चिंच भिजवून ठेवली होती. आता ती मिक्सरच्या भांड्यामध्ये ओतून घेऊया आणि मिक्सरला बारीक करून घेऊ. आपण जे चिंच गुळाचं वाटण वाटलं होतं ते कढईमध्ये काढून घेतोय का. ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण बारीक चटणी केली होती त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घेतलंय. त्यामध्ये गूळ टाकणार आहे, त्यामध्ये मीठ टाकणार आहे, काळे मीठ टाकले. तर गॅस आपण चालू केलाय आणि चटणी आपण शिजवून घेणार आहे. आता ही इथं आपण गोड चटणी तयार करतोय. इथं चटणी आपण छान शिजून घेतली आहे. आपण त्यामध्ये चाट मसाला टाकलाय. मिक्स करून घेऊया आणि आपण गॅस बंद करूया. इथं चटणी आपली तयार.